आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय प्रभू कबीरजी यांचे मगहरमधून सहशरीर सत्यलोक गमन तसेच सुकलेल्या नदीमध्ये पाणी प्रवाहित करणे. त्यानंतर हा भ्रम तोडण्यासाठी की जो मगहरमध्ये मरतो तो गाढव बनतो आणि काशीमध्ये मरणारा स्वर्गात जातो. बंदीछोड म्हणत होते की योग्य विधीने भक्ती करणारा प्राणी वाटेल तिथे कुठेही प्राण सोडू दे, तो आपल्या योग्य ठिकाणीच जाईल. त्या अज्ञानींचा भ्रम निवारण्यासाठी कबीर साहेब म्हणाले की मी मगहरमध्ये मरेल आणि सर्व ज्योतिषींनी बघावे की मी कुठे जातो, ते नरकात जाईल की स्वर्गाच्याही वर सतलोकात. कबीर साहेबजी यांनी काशीहून मगहरला प्रस्थान केले. वीरसिंह बघेला आणि बिजली खान पठाण हे दोघे सद्गुरूंचे शिष्य होते. वीरसिंह याने आपले सैन्य सोबत घेतले की कबीर साहेबजी तिथे आपले शरीर सोडतील. हे शरीर घेऊन आपण काशीमध्ये हिंदूंच्या रीतिरिवाजांप्रमाणे अंतिम संस्कार करू. जर मुसलमानांनी नाही मानले तर भांडण करून मृतदेह घेऊन येऊ. सैन्य पण सोबत घेतले. आता एवढी बुद्धी आहे आपली. दररोज शिकवण देत होते की हिंदू मुसलमान दोन नाहीत, शेवटी पुन्हा तीच बुद्धी. तिकडे बिजली खान पठाणला माहीत झाले की कबीर साहेबजी इकडे येत आहेत. बिजली खान पठाणने सद्गुरू तसेच सर्व येणाऱ्या भक्तांची तसेच दर्शकांची खाण्याची तसेच पिण्याची सर्व व्यवस्था केली आणि म्हटले की सैन्य तुम्ही पण तयार करा. आपण आपल्या गुरु कबीर साहेबांचा इथे मुसलमान पद्धतीने अंतिम संस्कार करू. कबीर साहेब मगहर येथे पोहोचल्यानंतर बिजली खान म्हणाला की महाराजजी स्नान करा. कबीर साहेब म्हणाले की वाहत्या पाण्यात स्नान करेन. बिजली खान म्हणाला सद्गुरुदेव, इथे जवळच एक आमी नदी आहे जी भगवान शिवजींच्या शापाने कोरडी पडली आहे. त्यात पाणी नाही. जशी व्यवस्था दास कडून झाली, पाण्याचा प्रबंध केला आहे, परंतु संगत खूप आली आहे. अंघोळीची तर बातच नाही. पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात बाहेरून मागवून ठेवले आहे. कबीर साहेब म्हणाले ती नदी कोठे आहे बघू. त्या नदीवर जाऊन कबीर साहेबांनी हातांनी असा इशारा केला होता जसे वाहतूक म्हणजे ट्रॅफिकचा शिपाई थांबलेल्या गाड्यांना जाण्याचा संकेत करतो. ती आमी नदी पूर्ण भरून वाहू लागली. ही आमी नदी तिथे आता देखील विद्यमान आहे. त्या सर्वांनी जय जयकार केला. साहेब म्हणाले की एक चादर खाली अंतरा, एक मी वर पांघरणार, कारण की ते तर अंतर्यामी होते. म्हणू लागले की ही सेना कशाला आणली आहे तुम्ही. आता बिजली खान पठाण आणि बीरसिंह बघेला समोरासमोर उभे आहेत. त्यांनी तर तोंड उतरवले आणि बोलले नाहीत. ते दुसरे अनुपदेशी हिंदू व मुसलमान म्हणाले की जी आम्ही तुमचा अंतिम संस्कार आमच्या पद्धतीने करू. दुसरे म्हणतात की आम्ही आमच्या पद्धतीने करू. बाह्या सरसावल्या, उचलली शस्त्रे आणि म्हणू लागले की या आता. कबीर साहेब म्हणाले की मूर्खांनो, काय मी हीच शिकवण दिली होती 120 वर्षे. या मातीचे तुम्ही काय कराल. वाटल्यास अग्नी द्या, नाहीतर पुरा. यापासून काय मिळेल. तुम्ही काय शिकवण घेतली माझ्याकडून. ऐका, जर भांडण कराल तर माझ्या एवढे वाईट कोणी नसेल. त्यांना माहीत होते की हे कबीर साहेबजी परमशक्तियुक्त आहेत. काही बोललो तर गोष्ट बिघडून जाईल. शांत झाले, पण मनामध्ये हेच होते की शरीर सोडून द्या, आम्ही तर हेच करणार. ते तर सर्वज्ञाता होते. त्या दिवशी गृहयुद्ध सुरू झालं असतं, सत्यानाश झाला असता, जर साहेबांनी आपली कृपा केली नसती तर. कबीर साहेब म्हणाले की तुम्ही एक काम करा, माझे शरीर अर्धे अर्धे कापून घ्या, परंतु भांडू नका. हा माझा अंतिम आदेश ऐका व माना. यामध्ये जी वस्तू मिळेल ती अर्धी अर्धी वाटून घ्या. महिना माघ, शुक्ल पक्ष, तिथी एकादशी, विक्रम संवत 1575, सन 1518. कबीर साहेबांनी एक चादर खाली अंतरली आणि एक वर पांघरली. काही फुलं कबीर साहेबांच्या खालील चादरीवर 2-3 इंच जाड पसरवली. थोड्याच वेळात आकाशवाणी झाली की मी तर जात आहे सतलोकात, स्वर्गाच्याही वर. बघून घ्या चादर उचलून. यामध्ये कोणते शव नाही. जी वस्तू आहे ती अर्धी अर्धी वाटून घ्या, परंतु भांडण नका करू. जेव्हा चादर उचलली तर सुगंधित फुलांचा ढीग शवाच्या समान उंच मिळाला. बोला सद्गुरुदेवजी की जय.
वीरदेव सिंग बघेल आणि बिजली खान पठाण एक दुसऱ्यांच्या गळ्यामध्ये पडून असे रडले की जसे मुलांची आई मरते. नंतर तर तिथे रडारडी सुरू झाली. हिंदू मुसलमानांचे प्रेम कायमसाठी अतूट बनले. एकमेकांच्या गळी पडून हिंदू व मुसलमान रडत होते. म्हणू लागले की आपण समजलो नाही, हे तर वास्तवात अल्लाह आले होते आणि वर आकाशात प्रकाशाचा गोळा जात होता. बोला सद्गुरु देवजी की जय. सतसाहेब. तर तिथे मगहरमध्ये दोन्ही धर्मीयांनी, हिंदू तसेच मुसलमान, एक एक चादर तसेच अर्धी अर्धी सुगंधित फुले घेऊन 100 फुटाच्या अंतरावर एक एक स्मृतीस्थळ वेगवेगळे बनवले, जे आज देखील विद्यमान आहे. तसेच काही फुलं आणून काशीमध्ये, जेथे कबीर साहेब एका चबुतऱ्यावर बसून सत्संग करत असत, तेथे काशी चौथरा नावाने स्मृतीस्थळ बनवले. आता तेथे खूप मोठा आश्रम बनला आहे. मगहरमध्ये दोन्ही स्मृतीस्थळांच्या मध्ये एक समायिक दरवाजा पण आहे. आपसात कोणताही भेदभाव नाही. मगहर स्थानाहून सतलोक जाण्याच्या वेळेचे दृश्य. मगहर स्थानावर हिंदू तसेच मुसलमानांद्वारे बनवली गेलेली एकत्र 2 स्मृतीस्थळे. हिंदू व मुसलमान असे राहतात की जसे सख्खे भाऊ राहत आहेत. त्यांच्याशी आम्ही बोललो होतो तर ते म्हणाले की आमची आजपर्यंत धर्माच्या नावावर कधी कुठलीही भांडणे झाली नाहीत. तशी किरकोळ बाचाबाची तर घरोघरी होतच असते, तरी पण आमची धर्माच्या नावाखाली भांडणे होत नाहीत. बिजली खान पठाणने दोन्ही स्मृतीस्थळांच्या नावे 500-500 बिघे जमीन दिली, ज्यामध्ये हिंदू तसेच मुसलमान आपले व्यवस्थापना कमिटी बनवून संचालित करत आहेत. संत रामपालदासजी महाराज आपल्या शेकडो सेवकांसोबत 3 वेळा या ऐतिहासिक धार्मिक स्थळाला पाहून आले आहेत. तिथे जाऊन असे वाटते जसे आम्हाला सत्यतेचा खजिना प्राप्त झाला आहे. बोला सद्गुरु देवजी की जय. सतसाहेब. गरीबदासजी महाराजांच्या वाणीतून पारख का अंग मधून वाणी. चले कबीर मगहर के ताई, तहाँ वहाँ फूलन सेज बिछाई. दोनों दीन अधिक परभाऊ, दोषी दुश्मन और सब साऊ. तहाँ बिजली खा चले पठाना, बीर सिंह बघेला पद प्रवाना. काशी उमटी चली मगहर को, कोई न पावे तास डगर को. वैरागी सन्यासी जोगी, चले मगहर को शब्द वियोगी. 3 रोज में पहुँचे जाई, तहाँ वहाँ सुमिरन राम खुदाई. दहु दीन रहे बाहा जोरी, शस्त्र बांधी लिए भरगोरी. वै गाड़े वै जारन कही, दोनों दीन अधिक ही फही. तहाँ कबीर कही एक भाषा, शस्त्र करे सो ताही तलाका. शस्त्र करे सो हमरा द्रोही, जाकी पैज पिछोड़ी होई. सुन बिजली खा बात हमारी, हम है शब्द रूप निर्विकारी. बीर सिंह बघेला बिनती करी है, हे सतगुरु तुम किस विधि मरी है. तहाँ वहाँ चादर फूल बिछाए, सीजा छाड़ी पद ही समाए. 2 चादर दहु दीन उठाई, ताके मध्य कबीर न पाई. तहाँ वहाँ अभिगत फूल सुवासी, मगहर घोर और चौरा काशी. अभिगत रूप अलख निर्वाणी, तहाँ वहाँ नीरक्षीर दिया छानी. दोहा संख जुगन जुग जगत में, पद प्रवानी है न्यार. दास गरीब कबीर हरी, अभिगत अधरी आधार. बंदीछोड गरीबदासजी महाराजांच्या वाणीमधून. सद्ग्रंथ साहिब मध्ये राग मारू मधून शब्द. सद्गुरु किन्हा मगहर पिया ना हो, तो न्यू दीन चले संगी जाके. हिंदू मुसलमाना हो, मुक्ति खेत को छाड़ी चले है, ताजी काशी अस्थाना हो. शाह सिकंदर कदम लेत है, पाती शाह सुल्ताना हो. चारी बेद के बकता संगी है, खोजी बड़े बयाना हो. शालीग्राम सुरती से सेवे, ज्ञान समुंदर दाना हो. षट दर्शन जाके संगी चाले, गावत बाणी नाना हो. अपना अपना इष्ट संभाले, बांचे पोथी पाना हो. चदरे फूल बिछाए सतगुरु, देखे सकल जिहाना हो. चारी दाग से रहत जुलहदी, अभिगत अलख अमाना हो. बीर सिंह बघेला करे बिनती, बिजली खान पठाना हो. 2 चदरी बख्शीश करी है, दीन्हा योह प्रवाना हो. नूर नूर निर्गुण पद मेला, देख भय हैराना हो. स्यो देही सतलोक गए अविनाशी, पाए पिंड न प्राणा हो. शब्द स्वरूप साहिब सरबंगी, शब्दे शब्द समाना हो. दास गरीब कबीर अर्श में, फरके धजा निशाना हो. जेव्हा कबीर साहेब सतलोकात जात होते त्यावेळी आदिमाया प्रकृतीने पुन्हा जाळ पसरवले.
एका सुंदर स्त्री अप्सराचे रूप बनवून कबीर साहेबांना भोगविलासासाठी प्रेरित करते. बंदीछोड गरीबदासजी महाराजांच्या वाणीमधून सद्ग्रंथ साहेब मध्ये राग मारू मधून शब्द. देखा मगहर जहूरा हो, काशी में कीर्ति कर चाले, झिलमिल देही नूरा हो, माया आदि अर्श तय उतरी, बनी अप्सरा हूरा हो, हम तो बरे कबीर पुरुष को, तू है दूल्हा पूरा हो. माया कहे कबीर पुरुष से, देखो बदन जहूरा हो, अर्श विमान सुरग में मंदर, भो गए हमको सूरा हो. कहे कबीर सुनो री माया, कुटिल नजरी तुम घूरा हो, जीनी भोगी सोई कली रोगी, हो गए धुरम धूरा हो. माया कहे कबीर पुरुष से, मैं हूँ जग से दूरा हो, मैं तुमरी पटरानी दासी, राखो पलक हजूरा हो. कहे कबीर सुनो री माया, तुम हो लड्डू बूरा हो, जो तुझी खावे सो बही जावे, तास अकली के कूरा हो. सेत मुकुट जहाँ सेत छत्र है, बाजे अनहद तूरा हो, दास गरीब कबीर कहे सुनी माया, हमसे रहियो दूरा हो. वाणी. माया सतगुरु सू अटकी, माया सतगुरु सू अटकी, जोगनी हमरे क्यों भटकी, जोगनी हमरे क्यों भटकी, हम तो भगली गर जोगी, हम तो भगली गर जोगी, हम नहीं माया के भोगी, हम नहीं माया के भोगी. तो में झगड़ा है भारी, तो में झगड़ा है भारी, मारे बड़ छत्रधारी, मारे बड़ छत्रधारी, सेवा करी सू मैं निकी, सेवा करी सू मैं निकी, हमको लागत है फिकी, हमको लागत है फिकी, हमरी सार नहीं जानी, हमरी सार नहीं जानी, अरितय तो घाली दई घानी, अरितय तो घाली दई घानी, चलती फिरती क्यों नाही, चलती फिरती क्यों नाही, हम रहते अभिगत पद माही, हम रहते अभिगत पद माही, अरि तू गहली है गोली, अरि तू गहली है गोली, दाग लगावेगी चोली, दाग लगावेगी चोली, मेरा अंजन है नूरी, मेरा अंजन है नूरी, अंदर महके कस्तूरी, अंदर महके कस्तूरी, तुम किसी राजा पे जाओ, तुम किसी राजा पे जाओ, हमरे मन नाही भाओ, हमरे मन नाही भाओ, मैं तो अर्धंगी दासी, मैं तो अर्धंगी दासी, हम है अनहदपुर बासी, हम है अनहदपुर बासी, हमरा अनहद में डेरा, हमरा अनहद में डेरा, अंत न पावेगी मेरा, अंत न पावेगी मेरा, हम तो आदि जुगादिनी जी, हम तो आदि जुगादिनी जी. अरे तुझे माता कहूँ अगधी, अरे तुझे माता कहूँ अगधी, अब मैं देऊंगी गारी, अब मैं देऊंगी गारी, हम तो जोगी ब्रह्मचारी, हम तो जोगी ब्रह्मचारी, आसन बंधूंगी जिंदा, आसन बंधूंगी जिंदा, गल में डारोंगी फंदा, गल में डारोंगी फंदा, आसन मुक्तारी माई, आसन मुक्तारी माई, तीनू लोक न अंघाई, तीनू लोक न अंघाई, हमरे द्वारे क्यों रोवो, हमरे द्वारे क्यों रोवो, किसी राजा राणे को जोवो, किसी राजा राणे को जोवो, हमरे भांग नहीं भूनी, हमरे भांग नहीं भूनी, माया शीश कुटी रूनी, माया शीश कुटी रूनी, तू तो जोगनी है खंडी, तू तो जोगनी है खंडी, मोहरा फेरी चली लंडी, मोहरा फेरी चली लंडी. शब्द. आज मोहे दर्शन दियो जी कबीर, सत्य लोक से चलकर आए, काटन यम की जंजीर, थारे दर्शन से मारे पाप कटत है, निर्मल होवे जी शरीर, अमृत भोजन मारे सतगुरु जी में, शब्द दूध की खीर, हिंदू के तुम देव कहाए, मुसलमान के पीर, दोनों दीन का झगड़ा छिड़ गया, टोहे न पाए शरीर, धर्मदास की अर्ज गुसाई, खेवा लंघाई यो पर ले तीर.